22 जुलै 2026 कन्व्हिक्टेड हा अमेरिकन सिनेमा पाहिला. छान आहे. म्हणजे एक ह्युमॅनिटी बॅकग्राऊंड वर पाहिलं तर खूप म्हणजे कॅरेक्टर खूप चांगलं वागतं किंवा डेव्हलप केलेलं आहे. तर थोडक्यात एक मुलगा असतो यंग, आणि तो हॉटेलमध्ये एका मुली म्हणजे त्याची ओळखीची नसते, जस्ट अशीच असते, आणि तिच्याबरोबर तो बसला असतो कॉफी घेत वगैरे. आणि तेवढ्यात एक दुसरा माणूस येतो आणि तो पण तिला म्हणजे ऑफर करतो चालायला. तर मग काहीतरी एकमेकांमध्ये बॅड वर्ड्स येते आणि त्या दोन मुलांमध्ये भांडाभांडी होते. तर तो जो बसलेला असतो त्यांनी मुलीबरोबर आधी, तर तो त्याला धक्का देतो जोरात हे. तर तो आपटतो कशावर तरी, आणि म्हणजे त्याला ऍडमिट करावं लागतं आणि मग नंतर त्याची डेथ होते. तर थोडक्यात याच्यावर मग आता केस चालते, जेल म्हणजे पकडलं. आता त्याला मर्डर म्हणजे पर्पजली जरी नाही तरी तो मेलाय, तर तुला शिक्षाही होणारच. तू किती तुला इनोसंट प्रूव्ह करायचा प्रयत्न केला तरी ते काही होणार नसतं. तर तिथला जो एक जज असतो, जज म्हणजे एक लोकल जज म्हणजे छोटी एक अदालत असते तिथला, तर तो त्याला पुष्कळ समजावायचा प्रयत्न करतो की या पद्धतीने करू आपण, त्या पद्धतीने. पण तो त्याचा जो अटर्नी असतो म्हणजे गव्हर्नमेंट अटर्नी, तर तो म्हणजे त्याला कमीत कमी म्हणे 1 ते 10 वर्षाची सजा होईलच, आणि तसंच होते, आणि त्याला जेल होते. तर 10 वर्षाची, 1 ते 10 वर्ष म्हणजे आता त्याच्या मग कंडक्टवर डिपेंड असतं. तर जेल झाल्यावर काही नाही, मग तिथे सगळ्याच प्रकारचे लोक असतात. ह्याची तर खरं ह्याचा काहीच गुन्हा नसतो तसं पाहिलं तर. हा आपला म्हणजे चांगलंच त्याचं वर्तन असतं. पण 2-3 वर्ष होतात, तर ह्यालाही मग तो ऐकतो की तिथले काही कैदी पळायचं प्लॅन करतात. तर मग हा पण ठरवतो की आपण पण यांच्यामध्ये सहभागी व्हायचं, आणि त्या दृष्टिकोनातनं याचे प्लॅन चालू असतात. पण तेवढ्यात याची ट्रान्सफर, तो जो आधीचा जज असतो त्याची इथे मेन जेलर म्हणून ट्रान्सफर होते. तर तो फॅमिली सकट आपल्या तिथे राहायला येतो. तर फॅमिली म्हणजे त्याला एक फक्त मुलगीच असते आणि एक गव्हर्नेस असते म्हातारी. तर त्यांना ते क्वार्टर वगैरे मिळतं. त्याचा बराच दबदबा असतो तिथे. आणि आधी सगळे म्हणजे कैदी जोरजोरात ओरडायला लागतात की आम्हाला हे नको वगैरे असं. पण हा जातो आणि त्यांना सांगतो की तुमचे सगळ्या गोष्टी ऐकल्या जातील, नीट हे होईल, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ते सांगा वगैरे, म्हणजे असं तो त्यांना कन्व्हिन्स करतो. ते शांत होतात. आता ह्या जेलरच्या हाताखाली जो आधी जेलर असतो तो म्हणतो कैदी इथे उलट काही ना काही करत असले की प्रॉब्लेम नसतो, पण शांत असलं की समजायचं की काहीतरी कॉन्स्पिरसी चालली आहे यांची, सोच विचार चाललाय. तर अशातच हे लोक पळण्याचं जे प्लॅन करत असतात, तो प्लॅन एक कैदी लीक करतो, आणि हे त्या लोकांना, आणि मग त्याच्यामुळे पकडल्या जातात हे लोक परत. आणि त्याच्यातला एक पळत असताना मारल्या जातो म्हणजे पोलिसांच्या बंदुकीने. तर हे सगळे जण खुन्नस खाऊन असतात. पण करणार काय? तर मग हा जो ज्यांनी सांगितलं असतं तो येऊन ह्याला म्हणतो जेलरला की माझ्या जीवाला धोका आहे, ते लोक मला काही पण कधी पण करू शकतात, तर मला तुम्ही वाचवा, म्हणजे काहीतरी हे करा, असं म्हणून तो तिथे आलेला असतो. आता हा जेव्हा जेलर जेव्हा त्या ह्याला बघतो ज्याला त्यांनी कैद दिलेली असते 10 वर्षाची, तर त्याला माहिती असतं की हा इनोसंट आहे, चांगला माणूस मुलगा आहे, चांगल्या घरातला आहे. मग तो म्हणतो तुला उद्या कैद्यांसारखं म्हणजे धुणं धुवायला लाव किंवा स्वयंपाकघरात काम कर, ह्याच्यापेक्षा मी तुला माझा पर्सनल हे करतो, तू माझी कार चालवायची, तू ड्रायव्हर म्हणून राहा. तर मग हा ड्रायव्हर म्हणून राहतो. मग मुलीला घेऊन जाणं आणणं, तिच्याबरोबर शॉपिंग करणं घरात, तर मग त्या दोघांचं जरा चांगलं जमते रॅपो. तिला आवडायला लागतो तो, त्यालाही ती आवडायला लागते. पण तो कोणत्या तोंडाने म्हणजे म्हणणार, तो शेवटी कैदी असतो ना.
आता ती त्याला पुष्कळदा समजावते की आता पॅरोल करता माझे वडील तुझ्या प्रयत्न करतात आहे, तुला लवकरच पॅरोल मिळेल, पण तो म्हणतो मी बाहेर पडून इथून करू काय? मला काहीच म्हणजे कोणीच मला काम देणार नाही. ती म्हणते बघू तरी आपण, तू प्रयत्न तर कर. असं तसं सगळं चालू असते. आणि तेवढ्यात हा जो ज्यांनी चुगली केलेली असते की पळून जायचा प्लॅनवाल्या, तर तो परत ह्याच्या केबिन मध्ये आलेला असतो आणि म्हणतो की ते लोक मला धमक्या देतात आहे, तू कधी माझा जीव घेऊ शकतील, तर तुम्ही मला वाचवा. तर तो म्हणतो ठीक आहे, बघू काय करायचं ते, बघ तुम्ही. आणि तेवढ्यात ते सगळे कैदी परत त्या ग्राउंडमध्ये जमा होतात आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये हे द्यायला लागतात घोषणा. त्याच वेळेस हाही त्या रूममध्ये आलेला असतो, ज्याला 10 वर्षाची सजा झालेली असते तो. तर आता हे काय चाललंय म्हणून जेलर खिडकीतनं विंडो मधून बाहेर बघत असतो. त्या कैद्यांना म्हणजे काय सांगायचं, किती वेळ हे करतात ते. तर त्याच दरम्यान म्हणजे हे सगळं कैद्यांनी प्लॅन केलेलं असतं याला मारण्याकरता. तर ज्या रूम मध्ये त्याला लपवलेलं असतं जेलरनी, चुगलखोराला, तर तिथे आधी हा एक कैदी येतो. तो कॉफीमध्ये त्या म्हातारीला, गव्हर्नन्स असते, तिला झोपेचं औषध देतो आणि ती बेशुद्ध झाल्यावर कारण त्या खोलीत जायला तिच्या समोरून जावं लागतं ना, मग ती पुन्हा म्हणेल की हा गेला होता म्हणून, आणि मग तो जातो आणि त्याला मारतो आणि परत तिकडनं येतो, ती कॉफी चेंज करतो आणि दुसरी चांगली कॉफी त्याच्यात कपात अर्धी, म्हणजे तिला असं वाटावं की आपण अर्धी पिऊनच जरा हे झालंय म्हणून, आणि जातो. आता त्या सगळ्या गोंधळात आणि आरडाओरडामध्ये कोणाला त्या बंदुकीचा आवाज आलेला नसतो. आणि अर्थात ती बंदूक कशी आली त्याच्याजवळ वगैरे सगळं ते दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने या लोकांचं प्लॅनिंग चालतं वगैरे. तर मग आता याला माहित असतं की हा येऊन गेलाय एक कैदी, तर त्याच्याबरोबरच तो आधी बॅरेकमध्ये असतो आणि हे लोकच प्लॅन करत असतात पळून जायचं. तर मग जसंच त्यांचा तो हे हल्ला वगैरे थांबतो आणि हे सारखं त्यांचं झालं असतं, प्लॅन डेड बजे, प्लॅन डेड बजे, प्लॅन डेड बजे, हे सगळं आपसात कैदी बोलत असतात. तर तेव्हाच तो एक जेलरचा असिस्टंट म्हणत असतो यांचं काहीतरी प्लॅन चाललंय, कारण असे ग्रुपनी थोडा थोडा वेळ एकमेकांना भेटतात आणि बोलतात ते, तर काहीतरी त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे. पण ते काय म्हणजे त्यांना कळलेलं नसतं. आणि मग झालं, मग ते 1:30 वाजतो बरोबर, 1:30चा ठोका, आणि ते लोक सगळे आपले चुपचाप चालले जातात. म्हणजे याला जेलरला त्यांना काही म्हणायची पण गरज पडत नाही. आश्चर्य वाटतं जेलरला की असं कसं, म्हणून तो आपल्या परत रूम मध्ये येतो आणि ती खोली बघतो उघडून, तर त्याचा खून झालेला. मग ह्याला माहिती असतं, हा म्हणतो तू इथेच होतास, तू काय करत होता? म्हणे नाही, मी आता जस्ट आलो. तर म्हणे तू मग खुन्याला पाहिलं? मला माहिती म्हणे तू केला नाही, याला तू मारलं नाहीस, मग कोणी मारलं? तर तो म्हणतो की मला नाही माहित कोणी मारलं. म्हणजे खूप त्याला तो म्हणायचा प्रयत्न करतो की तुला हे होईल होईल, तो नाही सांगत शेवटपर्यंत. मग तो म्हणतो अशाने तुझा पॅरोल पण रद्द होईल, सगळंच म्हणजे कॅन्सल होईल वगैरे वगैरे. पण नाही तो ऐकत. मग शेवटी याला ते जेलमध्ये बंद करतात. म्हणजे ज्याला 10 वर्षाची परत त्याला जेलमध्ये, जिथे म्हणजे मग 8-8 दिवस जेवायला वगैरे नाही, अशा ह्याच्यात. तर आता हे याला बघवत नाही, मग म्हणजे ज्यांनी ऍक्च्युली मारलं असतं. तो म्हणतो आता कसंही करून त्या असिस्टंट जेलरनी याला कैद दिलवली असते, आणि अननेसेसरी त्यांनी विष हे केलं असतं. तर त्याचा राग असतोच, म्हणजे त्याला त्या जेलरला मारायचंच असतं. तर ते पण त्यांनी चाकू बॉरो केलेलाच असतो, लपवला असतो, आणि तो मुद्दामून एका जेलरशी भांडण काढतो, मारामारी करतो. तर त्याला पण याच्याच सेलमध्ये ट्रान्सफर करतात. तर जसंच ट्रान्सफर करतात तर दार उघडतं आणि हाच जो जेलरचा असिस्टंट जेलर ज्याला मारायचा तो आत घुसतो. तर तेवढ्यात आधी तो याला म्हणतो
की निघ तू बाहेर. आणि तर यांना वाटलं तर हे काहीतरी हा करणार, म्हणून तो असिस्टंट जेलर पुढे होतो. तर लगेच हा त्याचं मानगुट पकडतो आणि चाकूच्या याच्यावर म्हणतो की मला तुला कधीच मारायचं होतं, आणि कारण तू उगीच लोकांना त्रास देतो आणि आम्हाला हे करतो, घे म्हणून तो त्याला मारतो. आणि मग म्हणतो की याची काही सजा नाहीये, म्हणजे ज्यांनी 10 वर्ष सजा झाली असेल त्याची काही गलती नाहीये, मीच मारले त्या चुगलखोराला. तर सोडा म्हणे याला. आणि मग अशा प्रकारे त्याला तर जेल होतेच, आणि मग हा सुटतो, आणि मग ह्याचं पॅरोल असतंच. मग हा पण म्हणतो की आता आपण इथे न राहिलेच बरं. तो पण आपली ट्रान्सफर मागून घेतो, आणि मग मुलीला म्हणतो की तुला आवडतो का तो? ठीक आहे म्हणे, आपण मग जाऊ, तू त्याच्याबरोबर राहा. तर तो तिघही ते लोक निघतात, पण तो पण म्हणतो की नाही, मला काहीतरी काम करू दे, प्रूफ करू दे, आणि मग मी विचार करतो तुला प्रपोज करायचा कधी. तर अशा पद्धतीने म्हणजे त्याची लाईफ सेटल होऊन जाते. म्हणजे काय, आधी असतेच, पण त्याला ती जी भीती असते की पुढे आपल्याला काही मिळेल का नाही, तर त्याची लाईफ छान, म्हणजे चांगल्या लोकांबद्दल बरोबर चांगलं होतं. आणि हाही जेलरही चांगलाच असतो, आणि ती मुलगी पण चांगली असते, समजून घेणारी असते. त्याच्यामुळे सगळं छान होतं.